श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज कर आहे, संक्रांतीची कर आहे आणि करीच्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहेच आपण प्रभावी असे उपाय करत असतो। करीच्या दिवशी आपल्या घरातील वाईट बाधा, नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय केले जातात आणि म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपल्याला आज करीच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत या काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत। यामुळे घरातील नकारात्मकता, वाईट बाधा, किरकिर नष्ट होईल। आज जर का आपण हे उपाय केले तर वर्षभर आपल्या मागे कुठल्याही प्रकारची किरकिर लागत नाही। त्याचप्रमाणे आपल्या मागे असलेली नकारात्मक ऊर्जा, घरात असलेले दोष, नकारात्मक ऊर्जा हे सर्व काही नष्ट होतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे। करीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु करीच्या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी, वाईट बाधा बाहेर घालवण्यासाठी ह्या काही वस्तू आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायच्या आहे। बघा, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर साजरा केला जातो। करीच्या दिवशी आपण आपल्या देवीच्या, कुलदेवीच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गोष्टी आपण जास्त करू शकतो। आपल्या कुलदेवीचं जास्तीत जास्त नामस्मरण आपण या दिवशी करायचं आहे। या दिवशी चुकूनही आपल्या घरात वाद, क्लेश होणार नाही याची काळजी घ्यायची। आपल्याला कोणाशीही या दिवशी चुकूनही भांडायचं नाही। असं केलं तर असं म्हणतात की वर्षभर ही किरकिर आपल्या पाठीमागे लागते। तर बघा, आपल्या घरातली ही किरकिर, ह्या नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ह्या काही वस्तू आहेत, या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत। या वस्तूंमध्ये बघा, नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते, वाईट बाधा या खेचून घेण्याची, नष्ट करण्याची ताकद असते। म्हणूनच आपल्याला कापूर सोबत ह्या काही वस्तू प्रज्वलित करायच्या असतात। आता आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजच्या टायमाला एक मातीची पंती घ्यायची आहे। पंती नसेल तर एखादं न लागणारं छोटंसं भांडं असेल ते तुम्ही घ्या। यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावर आपल्याला 5 किंवा 7 भीमसेनी कापूर घालायचा आहे। आता भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर मग त्याला पर्याय म्हणून तुमच्या घरात असलेला कापूर तुम्ही घेऊ शकतात। यामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी, 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। तुम्हाला पिवळी मोहरी थोडी घ्यायची आहे। आता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडीशी काळी मोहरी घ्या आणि तुम्हाला हे भांडं तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे। तुम्ही देवघरात बसा, हॉलमध्ये बसा, तुम्हाला ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत। तुम्हाला हे भांडं उचलून तुमच्या देवघरावरून 3 वेळा उतरवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे भांडं तुमच्या घरातनं सर्वत्र फिरत आणत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ठेवायचं आहे। जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत हे भांडं तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे। हे सर्व जळून झाल्यानंतर खाली जी काही राख राहील ती थंड झाल्यावर तुम्हाला बाहेर झाडाखाली निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे। बघा, आजच्या दिवशी, करीच्या दिवशी जर का हा उपाय तुम्ही केला, यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व किरकिर ही नष्ट होईल, नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होणार आहे आणि अशा विशिष्ट दिवशी जर का आपण हे उपाय केले तर याचे हे रिझल्ट आपल्याला जास्त पटीने बघायला मिळतात। आपण एरवी जे उपाय करतो त्यापेक्षा अशा विशिष्ट तिथीला केलेल्या उपायांचा फायदा हा आपल्याला जास्त होत असतो। आता यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, आज करीच्या दिवशी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे। यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आणि याची पोटली बनवून ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने वर बांधायची आहे। बघा, बाहेरून आतमध्ये येताना तुमच्या उजव्या हाताला ही पोटली तुम्ही घराच्या आतमध्ये, दरवाजाच्या आतमध्ये तुम्हाला बांधायची आहे। जशी जशी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल, जशी जशी ही नकारात्मक ऊर्जा ही तुरटी खेचून घेते, तशी तशी ही तुरटी विरघळीत जाते। बघा, त्याचं पाणी होत जातं आणि काही दिवसांनी ही तुरटी पूर्ण संपते। ज्यावेळेस ही तुरटी संपूर्ण संपेल त्यावेळेस ती पोटली काढून घ्यायची आणि बघा, या पद्धतीने जर का तुम्ही हे उपाय केले तर याचे रिझल्ट तुम्हाला चांगले बघायला भेटणार आहेच। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होईल, नष्ट होईल, त्याच वेळेस आपल्या घरात होणारे भांडणं देखील कमी होतील, वाद कमी होतील, आपल्या मागे लागलेली इडापिडा देखील यामुळे नष्ट होईल। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। आपण हा उपाय आज करीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। आपण हे उपाय पौर्णिमेला, अमावस्येला, एकादशीला
इतर विशिष्ट तिथीला करत असतोच, त्याचप्रमाणे करीच्या दिवशी देखील हे अत्यंत प्रभावी उपाय आपण करायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.